जालना गणेश फेस्टिवल होणार असून यंदाचे 25वे वर्ष होय। गणपती फेस्टिवल दरम्यान विविध 9 कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। याचा लाभ जालनेकरांनी घ्यावा असं आवाहन जालना गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष अशोक आगलावे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। फेस्टिवलची काय तयारी कशा पद्धतीने केली, काय नियोजन आहे तुमचं, काय? आता आमच्या फेस्टिवलला जवळ 25 वर्ष झालेत। यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर या निमित्तानं आम्ही यावर्षी जवळ 9 प्रोग्राम ठेवलेले आहेत आणि 9 प्रोग्राम शिवाय बरेचसे असे कार्यक्रम आहे जेणेकरून आमचं जालना स्वच्छ राहील अशा तऱ्हेनं आमचे नियोजन आहे। आणि ह्या 9 कार्यक्रमात पहिल्यांदा आम्ही एक पोवाड्याचा जे जालन्याचे भूमिपुत्र आहे रामानंद उगले म्हणून त्यांचा शाहिरांचा कार्यक्रम आहे। दुसऱ्या दिवशी आमचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे जे समाधान महाराज शर्मा म्हणून आहेत। तिसऱ्या दिवशी आम्ही तिसरा चौथा पाचवा असे 5 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे। तर 5 तारखेपर्यंत बरेचसे मोठमोठाले कलाकार येणार आहेत त्याच्यामध्ये। तर पहिल्या दिवशी उद्घाटन आणि तुमचं शाहिरांचा कार्यक्रम, पहिल्या दिवशी उद्घाटन आणि शाहिरांचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये तेजस्विनी लोणारी म्हणून एक कलाकार आहे देव माणूस मधली, तर ती येणार आहे, उद्घाटक निमित्तानं येणार आहे। आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणजे तुमचे महाराष्ट्राचे उदय साटमचे महाराष्ट्राची लोकगाणी म्हणून कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचे गौरवगाथा म्हणून त्यांचा कार्यक्रम आहे। तर चौथ्या दिवशी पूनम कुडाळकर यांचा कार्यक्रम आहे, पूनम कुडाळकर यांची लावणी आहे। त्याच्यानंतर मग भार्गवी चिरमुले या प्रख्यात म्हणजे अभिनेत्री डान्सर सुद्धा आहे, त्यांचा सुद्धा एक कार्यक्रम आहे। आणि त्यांचं कार्यक्रमाचं नाव आहे फोक लावणी रॉक्स। त्याच्यानंतर मग बरेचसे असे कार्यक्रम आयोजित केले, त्याच्यामध्ये मुख्य करून तुमचा काय म्हणतात त्याला एक मिनिट सांगतो। तर त्याच्यामध्ये या कार्यक्रमासोबत काही तुम्ही सार्वजनिक किंवा सामाजिक उपक्रम आम्ही शौच खड्डे हे जालना शहरात आम्ही पुढच्या ह्या वर्षामध्ये राबवणार आहे। वृक्ष लागवड करणार आहे त्याच्यामध्ये, आणि लोकांच्या सहभागामुळे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर आम्ही पूर्ण जालना शहर पूर्ण स्वच्छ आणि हरित म्हणजे हिरवं करणार आहे आम्ही। ह्या पूर्ण वर्षाचा कार्यक्रम आहे, ह्या वर्षी आमचे सगळे पदाधिकारी वगैरे सगळे मिळून आम्ही तो कार्यक्रम करणार आहे। आणि जे शौच खड्डे घेणार आहेत तर त्याचं म्हणजे PGS जे विभाग आहे त्यांच्या मार्फत आम्ही त्यांच्या सहकार्याने करू आम्ही। त्याच्यामध्ये आमचं आयुक्त नगर परिषद आहे त्यांचा सुद्धा सहभाग आहे। शौचालयाचे शौच खड्डे घेणार, शौच खड्डे, त्याच्यामुळे सगळं जे पाणी आहे जे बाहेर असं वाया जातं उघडं राहतं, त्याच्यामुळे आपल्या बऱ्याचशा नागरिकांना म्हणजे संसर्ग होऊन किंवा जे आजारी पडतात तर ते रोगराई वाढते म्हणून, तर ते जर पाणी त्याच्यामध्ये शौच खड्ड्यात पडलं तर बाहेर तुम्हाला पाणी दिसणार नाही आणि याच्यामुळे रोगराई कमी होईल असं मला वाटतं। काय नाव आपलं? माझं नाव अशोक आगलावे, जालना गणेश फेस्टिवलचा अध्यक्ष आहे।